मित्रांनो नमस्कार, मी पुष्पराज गपाट, धाराशिव जिल्हा आणि माझं गाव आहे इंदापूर, तालुका वाशी. या ठिकाणाहून आम्ही मान्य श्री मनोज दादा जरांगे पाटील 29 तारखेला उपोषणाला मुंबई या ठिकाणी आझाद मैदानावरती बसलेले आहेत. आणि काल आमच्या मराठा आंदोलकांचे खाण्यापिण्याचे वांदे झालेले आहे, तरी आमच्या गावकऱ्यांनी मिळून आणि महाराष्ट्रातल्या सर्व जनतेने, मग इतर जातीतले असू द्या, त्यांनी सगळ्यांनी मिळून प्रत्येकी घरातून 10-10 भाकर, फरसाण वगैरे अशा प्रकारच्या वस्तू दिलेल्या आहेत आणि आम्ही पोच करण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर आम्ही मी घेतोय आज माझ्या गावकऱ्यांची प्रतिक्रिया घेतो की आरक्षणाबद्दल सरकार पॉझिटिव्ह आहे का, जनसामान्यामध्ये काय परिस्थिती आहे, हे मी आज माझ्या मित्रांना, माझ्या गावकऱ्यांना विचारणार आहे. काय वाटतं तुम्हाला, आरक्षण दिलं पाहिजे की नाही? आपल्या दिलं पाहिजे ना. मग आरक्षण कुठं अडकलेलं ही सुरुवात कधीपासून झाली? म्हणजे ओबीसीतूनच आरक्षण घेण्याचं काय कारण? ओबीसीतूनच पाहिजे. आता एससीबीसी सारखं आरक्षण दिलेलं आहे, तर एससीबीसी आरक्षण दिलं असताना पण मनोज दादा जरांगे पाटील यांचं काय हेतू? कायद्याच्या चौकटीत टिकायसारखं पाहिजे ना आरक्षण. ते टिकायसारखं नाही म्हणून ते ओबीसीतून आरक्षण मागायचे. ओबीसीतून आरक्षण पाहिजे. बरं, सध्या आता वरचे दिले ते 10% ते हे सरकार गेले ते 10% कमी होऊन जाते. कमी होऊन जाते म्हणजे ओबीसीच्या चौकटीत आरक्षण टिकू शकते. बर, मग आता तुम्ही जे आता भाकर वगैरे द्यायला लागलो सगळे मिळून, त्याचा हेतू काय, कशामुळे द्यायची वेळ आलेली आता तुम्हाला वाटतं? तिथं गैरसोय व्हायला लागली म्हणून इथून पाठवण्यात येणार आहे. पाठवण्यात येत आहे. बर, आपण अजून मित्रांची घेऊया इंटरव्ह्यू. काय वाटतंय? या अरे या ना अनिकेत, या काय तुझी काय अपेक्षा आहे? काय म्हणजे आरक्षण घेण्याचं कारण काय? म्हणजे आपल्याला आज मनोज दादा जरांगे पाटील आरक्षणाला बसलेले आहेत, बरोबर आहे? बरोबर आहे. मग त्यांचं काय हेतू आहे बाबा? आरक्षण कशासाठी पाहिजे? का गरज नाही का मराठा आरक्षणासाठी? आरक्षणाची गरज आहे माणसांना. कारण आपली माणसं. आता तुझं शिक्षण काय चालू आहे? माझं शिक्षण 3rd इयर BCS मधून चालू आहे. शेती किती आहे तुला? शेती आम्हाला 2 एकर आहे. काय असं काय वाटली गरज किंवा आपल्याला आरक्षण हवंय? आरक्षण हवंय. आरक्षण आम्हाला MCA ला ऍडमिशन घ्यायचं म्हणजे आरक्षण लागतंय. हा, फी वगैरे काय? फी मध्ये सवलत नाही का? फी मध्ये सवलत भेटत नाही. काय म्हणजे अडचणी काय अशा वाटतात समाजाच्या आपल्या, की ते आपल्याला खर्च आरक्षण असं वाटतं? म्हणजे परिस्थिती, हुंडा घेण्याचं प्रमाण ह्याच्या समाजामध्ये आहे का? नाही. किंवा नोकरीचं प्रमाण कमी आहे का? नोकरीचं प्रमाण कमी, लग्न होत नाहीत, असे काय अडचणी काय वाटतात तुम्हाला? अडचणी लय येतं. बर बर बर, ठीक आहे, आपण बघूया, आपण अजून बऱ्याच लोकांना घेऊया. काका काय वाटतं तुम्हाला, आरक्षण आपल्या मराठा समाजाला ओबीसीतून घेण्याचं काय कारण असं वाटतं तुम्हाला? आपला समाज मागास झालेला आहे. पूर्वीसारखी काही प्रत्येक मराठा बांधवाची परिस्थिती राहिलेली नाही. जमिनी गुंठ्यावर आलेले आहेत. आणि कसं आहे, शासनाने, महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र सरकारने पण याची दखल घेऊन मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करणं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जर नाही शासनाने केली तर संपूर्ण राज्यात राज्य सरकारवर रोष व्यक्त होत आहे, लोक व्यक्त करीत आहेत. तर वडीलधारी बरोबर आहे. तुम्हाला मुली किती येतात? मुली 3 आहेत. मुलगा 1 असेल. बरं, ठीक आहे. तुमची शेतीची काय, म्हणजे किती आहे शेती तुम्हाला वगैरे? शेती आहे आम्हाला, एकटाच असल्यामुळे आहे. बरं, थोडीफार आहे, जास्त काय असेल? म्हणजे कुटुंब सांभाळताना तुम्हाला काय काय अडचणी आल्या? म्हणजे आरक्षणाची गरज का वाटायला लागली? आरक्षण असं, आता बाकी इतर समाजातले लोक असं म्हणतायत की आरक्षण असून पण त्याचा काही फायदा होत नाही. तुम्हाला काय वाटतं, फायदा होतो की नाही होतो? नाही, काय परिस्थिती काय आहे आता, आर्थिक निकष आपल्या ह्याच्यावरच आरक्षण द्यायला. नाही, आरक्षणाचा फायदा नक्की होतो की नाही होत? काय वाटतं? आरक्षणाचा फायदा होतो ना. कसं आहे, गोरगरीब जनता आहे या देशात आणि प्रत्येकाची परिस्थिती काय सारखी नाही. श्रीमंत हा श्रीमंतच होत गेला आणि गरीब हा गरीबच होत राहिलेला आहे. मग त्याच्यामुळे आरक्षण ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. कारण शैक्षणिक क्षेत्रात सगळ्यात जास्त महत्वाचं आरक्षणाची गरज आहे असं तुम्हाला वाटतं? माझा एक मित्र आहे, तो सध्या आता डॉक्टर की म्हणजे पेडियाट्रिक मध्ये करतोय. त्याला शिक्षण करत असताना काय काय अडचण आल्या मी त्याला एकदा विचारतोय. काय वाटतं तुला, की आरक्षण ओबीसी मधून हवं की एससीबीसी मधूनच हवं? काय तुझ्या अपेक्षा काय आहेत? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुमचा एससीबीसी मधून हवं की ओबीसी मधून हवं, या प्रश्नाचं जर उत्तर द्यायचं असेल तर आता जे आरक्षण त्यांनी एससीबीसी मधून 10% आरक्षण दिलेलं आहे आणि त्यांनी सांगताना असं सांगितलेलं आहे की जे 10% आम्ही आरक्षण दिलेलं आहे त्याला संपूर्ण जे काही सवलती ओबीसीला आहेत त्याच सवलती आम्ही त्या 10% आरक्षणालाही देऊ. पण प्रत्यक्षामध्ये पाहताना कुठेही शैक्षणिक संस्थांमधील फीस असेल किंवा बाकीच्या ठिकाणच्या सगळ्या गोष्टी असेल
त्या ठिकाणी कुठेही ते 10% जे आरक्षण आहे आणि जे ओबीसी आरक्षण आहे याचा ताळमेळ त्या ठिकाणी प्रत्यक्षामध्ये जुळताना दिसत नाहीये. त्यामुळे तुमच्या या प्रश्नाचं उत्तर जर द्यायचं असेल तर ओबीसी मधून आरक्षण मिळालंच पाहिजे, कारण SCBC मधून मिळालेलं आरक्षण आणि ओबीसी मधून मिळालेलं आरक्षण हे संपूर्ण 2 वेगवेगळ्या गोष्टी आहेत आणि कायद्याच्या दृष्टिकोनातूनही ते टिकण्यासारखं नाहीये. त्यामुळं आरक्षण जर मिळालं पाहिजे तर ते ओबीसी मधूनच मिळालं पाहिजे, कारण ते कायद्याच्या दृष्टिकोनातून टिकेल. प्रामुख्यानं हे आरक्षण मागत असताना मराठा समाजातील लोकांच्या काय अडचणी तुम्हाला वाटतं की ज्याच्यामुळे आपल्याला आरक्षणाची गरज पडते? आता प्रामुख्यानं बघायला गेलं तर तसं तर एक 20 वर्षापूर्वीची परिस्थिती जर धरली तर एक प्रत्येकी एका व्यक्तीमागे कमीत कमी 10 एकर पर्यंत जमिनी आपण त्या ठिकाणी गृहीत धरू शकत होतो. परंतु आज ती परिस्थिती राहिलेली नाहीये. 2-3 पिढ्या उलटून गेल्यानंतर आता जवळपास एका व्यक्तीला एक 50%च्या वर समाज असा आहे की त्यामध्ये प्रत्येकी व्यक्तीच्या पाठीमागे एक 2.5 एकर 2 एकर अशी जमीन शिल्लक राहिलेली आहे. त्यामुळं एवढ्या कमी याच्यामध्ये संपूर्ण कुटुंब चालवून सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खूप खडतर आहे आणि आजच्या महागाईच्या याच्यामध्ये शैक्षणिक सवलती काही नसल्यामुळं एका कॉलेजची इंजिनिअरिंग कॉलेज साधं जर धरलं आपण तर प्रत्येक वर्षाची फीस 1.5 लाख 2 लाख रुपये आहे आणि एका व्यक्तीला जर 2-3 मुलं असतील तर त्यांना 5-6 लाख रुपये खर्च प्लस घराचं सगळं मॅनेज करणं, ह्या सगळ्या गोष्टी खूप म्हणजे हा खूप खडतर प्रवास आहे. खरं तर यामध्ये शासनानं एक असं कारण आहे का की त्याच्यामुळे त्यांची परिस्थिती ढासळलेली? सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे बेरोजगारी वाढली. बेरोजगारी वाढण्याच्या मागचं कारण शैक्षणिक दृष्ट्या आम्ही सगळे शिक्षण घ्यायच्या वेळेस आमच्या वेळेस फीस जास्त असल्यामुळे आम्ही काहीच करू शकलो नाही. आम्ही ग्रॅज्युएट होऊन आज इथं गावात सुशिक्षित बेरोजगार म्हणून बसलेलो. उद्याच्याला जर काय करायचं झालं तर त्यावेळेस आमचे नंबर लागले नाहीत. DED सारख्या सुविधा होत्या त्यावेळेस नंबर लागले नाहीत आमचे, म्हणून आम्ही इथपर्यंत आज इथंच बसलेलो. आज आरक्षणाची खूप गरज वाटते अत्यंत. आमच्या सोबत जे शिकणारे कास्ट मधले जे मुलं होते त्यांचे नंबर लागले आमच्यापेक्षा कमी पर्सेंटेज असताना आणि आमचे लागले नाहीत. त्याचं कारण मूळ तेच आहे ना, आरक्षणच आहे ना. आता जो ओबीसी वर्ग सध्या विरोध करतोय, लक्ष्मण हाके सारखे लोक जे आहेत की सध्या मराठा आरक्षण म्हणजे SCBC तून नकोय आणि ओबीसी तून द्या म्हणून दादा जरांगे पाटील बसलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं गाव पातळीला ही ओबीसी जनतेतली जी आपली मित्र कंपनी आहे ती विरोध करताना तुम्हाला थोडं जाणवते का? हे बघा, सर्वसामान्य ओबीसीचा कोणाचाही विरोध नाही. हे आता 4-2 असले मोरके असते सोडलेले ते तू विरोध करणारच आहेत. बरं, मुळात आम्ही आहे तीच मागतो ना. आमचे सोयरे दायरे विदर्भातले ते कुणबी आणि आम्ही कोण आहेत? आम्हाला पण पाहिजे ना. पाहिजे. हो हो, सगळ्यांनाच आरक्षणाची गरज आहे. बरं, दुसरी कुठली गोष्ट नसेल तर शैक्षणिक दृष्ट्या तरी आम्हाला विचार करा आमच्या आरक्षणाच्या बाबतीत. आता राणे साहेब म्हणतायत एक तर मुळात आहेत का हे राजकारणी लोक आपल्या पोळ्या भाजण्यासाठी ह्याचा कोणी विचार करणं घेत. राणे साहेब त्या दिवशी म्हणत होते की 96 कोळी मराठ्याला गरज नाही. काय तुमचं काय म्हणणं? तुम्ही 96 कोळीचे इतकी काय? आमच्या आजोबाला 12 एकर जमीन, त्याच्यात 2-2 एकर आमच्या वाट्याला, आम्ही पुढे दोघं भाऊ. 1-1 एकरात आमचे पोट भरतील का? 96 कोळी आणि 96 कोळी जरी असलो तरी आमच्या परिस्थिती नाही. तुम्ही असताल बाबा मोठी, पण आमच्या नाहीत ना परिस्थिती त्या. राणे साहेबाला काय देताल संदेशातून या व्हिडिओच्या माध्यमातून? काय राणे साहेब तुम्ही सकल मराठा समाजाच्या मागे एक मुठीनं सगळे उभा राहा. स्वतःच्या वैयक्तिक फायद्यासाठी लोक समाजाचा पण विचार करा. तुम्ही मोठे असताल पण गोरगरीब नाहीत ना मोठे. आज बी लोक 1-1, 1.5 एकरावर आलेले तिथं. पोट भरायची लोकांची अवघड आहेत. बरं, शैक्षणिक जरी फीस भरायच्या म्हणल्या तर लोकांच्या ऐपतीत आहेत. कुठून भरणार आहेत लोक? आमचे जे सोयरेदारे आहेत विदर्भातले त्यांच्याकडे आहेत ना. बरं, आम्ही काय जे आहे तेच मागायला लागलो. आम्हाला दुसरं काही वेगळी मागणी आमची. बरोबर. पुरावे आहेत पण ते सध्या द्यायला विचार करतायत का? विचार म्हणजे शासनानं काय वाटतं तुम्हाला आरक्षण भेटेल की नाही आता यावेळेस? देशाचे गृहमंत्री असताना अमित शहाजी इथं मुंबईत आले, महाराष्ट्रात आले, त्यांनी एक काडीचाही विचार केला नाही. एवढा मोठा समाज आंदोलन करते, देशाचे गृहमंत्री, त्यांनी एक विचारणा तरी करायला पाहिजे होती का नव्हती? करायला पाहिजे होती. बरं, ह्याच्यावर कोणती शासनच तोडगा काढू शकतं ना. सर्वसामान्य तर नाही. आज आम्हाला असा पश्चाताप व्हायला की आम्ही एवढं मतदान करत असताना सुद्धा बीजेपीला आम्ही का मतदान केलं असं प्रश्न पडतो. आम्हाला आश्वासन दिलेलं होतं शिंदे साहेबांनी की मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मार्गी लावू. त्यांच्याकडे बघून आम्ही मतदान केले. आज पश्चाताप व्हायला आम्हाला त्या गोष्टीचा. बर. काय वाटतं तुम्हाला आरक्षण भेटलं पाहिजे की नाही? मग
काय सध्या तुमची मागणी काय आरक्षण भेटलं पाहिजे. शासनाला भेटलंच पाहिजे कशातून पाहिजे तुम्हाला आरक्षण? तेवढं मला सांगायचं. ओबीसी मधून सध्या चालू आहे, तुम्हाला माहित नाही का ते सध्या ओबीसी चालू आहे. मग तुम्हाला काय वाटतं की आरक्षण भेटण्याचं कारण आणि त्याचे फायदे काय आहेत तुम्हाला? आरक्षण लेकराला लागतंय आणि मग आज तुम्ही शिक्षण करताना तुम्हाला खूप अडचणी येतात का? मग काय तुमचा धंदा काय चालू आहे सध्या? हे आपलं हे गाडीचा. बरं काय तुम्हाला मदत वगैरे शासनाची भेटत नाही असं वाटतं? कुठली काय भेटती आरक्षण दिलं पाहिजे. आणि मग तुमचा जरांगे साहेबांना पाठिंबा आहे की नाही? हाय की मग आता जरांगे पाटील आता बोलवते रविवारी या म्हणते, तुमची तयारी जाऊ की जायचे हो, नक्की? 100%. बर 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 मित्रांनो मित्रांनो आज मराठा समाजासाठी इतर समाजातील पण मित्रमंडळी सपोर्ट करायला आलेले आहेत. माझा हा मित्र सुनील आहे, तो सुतार समाजातील आहे, तर त्याला त्याच्या प्रतिक्रिया काय आहेत समाजाबद्दल किंवा आरक्षण शासनाने दिलं पाहिजे की नाही त्याला विचारून बघूया एकदा. काय वाटतं तुम्हाला? आजची परिस्थिती आहे अशी आहे की मराठा समाजाला आरक्षणाची सक्त जरूरत आहे. गावात तू जे मित्र जे आहेत ते इतर म्हणजे कुठल्या कुठल्या समाजातील आहेत? मराठा इतर माझ्या फ्रेंड सर्कल मध्ये सर्व समाजाचे मित्र आहेत, पण मला असं वाटतं की मराठा समाजाला आरक्षण मिळणं खूप गरजेचं झालेलं आहे. परिस्थिती अवघड झालेली आहे. बरं तू आता हे करत असताना कधी तुला असं वाटलं का की इतर समाजातील लोक जातीवाद करतात वगैरे? काय जातीवाद असं तुला वाटतं? जातीवाद तर सगळीकडे सुरू आहे सध्याच्याला, पण त्याच्यावर दुर्लक्ष करून मराठा समाजासाठी जेवढं आरक्षणासाठी जेवढं हे करता येईल तेवढं. काय त्यांची एवढी तुला काय असं वाटली की परिस्थिती वाईट आहे म्हणून? काय असं वाटलं तुला? त्यांना शेती वगैरे कमी जास्त? नाही, शेती तर सर्वांना आहे, पण शिक्षणाच्या बाबतीत हे परिस्थिती ढासळलेली आहे. बर बर तुझी काय मागणी? मागणी फक्त एवढीच आहे की लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे. हाके वगैरे जे आहेत ओबीसी समाजातून म्हणतात की आम्ही विरोध करू, काय तुला वाटतं तू विरोध करणार की नाही त्याला? नाही हाके हे काय सर्व राजकीय हेतून विरोध करतायत, पण परिस्थिती अशी की आरक्षण पाहिजे मराठ्यात. बर बर मित्रांनो अजून आहेत गावातले काही नागरिक, त्यांना विचारूया काय वाटतं तुम्हाला आरक्षणाच्या बाबतीत? आरक्षण भेटलं पाहिजे की नाही? आरक्षण भेटलं पाहिजे. परिस्थिती काय आहे सध्या समाजाची? सध्या हे मराठा समाजाची परिस्थिती अशी आहे, सगळी ही झालेली आहे म्हणजे नासळलेली, बिकटली. आता हे सध्या भाकर वगैरे द्यायला चालू केली, आता किती दिवस पुरवणार तुम्ही? जोपर्यंत इलेक्शन हे चालू आहे तोपर्यंत, म्हणजे जोपर्यंत आंदोलन चालू आहे तोपर्यंत तुम्ही द्यायची तेवढी तयारी ठेवलेली? मग आणि समजा लाठीचार्ज वगैरे काय झालं तर तुमची काय भावना असेल यावेळेला? अख्खा महाराष्ट्र पेटल. काय म्हणता? मग पेटवण्यात तुम्ही सगळे अग्रेस होत? मग आम्ही आहेत. मग काय देवेंद्र फडणवीस साहेबांना ह्या व्हिडिओच्या माध्यमातून काय तुम्ही म्हणजे मागणी घाल? मराठा शांत पण त्यांनी आपलं ते आरक्षणाचं मिटून घ्यावं. आरक्षण सगळं ते जे जरांगे पाटलाच्या मागण्या आहेत त्या पूर्ण केल्या पाहिजेत त्यांनी. तुमचा पूर्णपणे पाठिंबा जरांगे पाटील साहेबांना आहे? आमचा पूर्ण समाजाचा पाठिंबा आहे. काय तुम्हाला काय प्रतिक्रिया द्यायची? सध्या जे ऍडव्होकेट आहेत गुणरत्न सदावर्ते तर ते म्हणजे पूर्णपणे असं विरोध करतायत, बरोबर आहे? आणि मराठा समाज म्हणजे असं 96 कुळी मराठा म्हणून आतापर्यंत आपण आलेलो आहे, बरोबर आहे? म्हणजे काय जरी झालं की म्हणजे आर्च पारची भूमिका घेणारा समाज कोणता तर मराठा समाज आहे. मग ज्या वेळेला गुणरत्न सदावर्ते सारखे लोक येऊन तुम्हाला विरोध करतात त्यावेळेला तुमचं रक्त असं सळसळ करत नाही? काय वाटतं तुम्हाला त्यावेळेला? काय तुमची भावना काय त्यांच्याबद्दलच्या? म्हणजे आता सांगायचं झालं तर आता आम्ही जाळपोळ एक करू, पण मराठा आरक्षण आम्हाला पाहिजे. नाही गरजेचं आहे. नाही दिलं तर आम्ही महाराष्ट्र अख्खा पेटून टाकू. तरी पण एवढं म्हणजे महाराष्ट्र पूर्ण मुंबई जाम झालेली आहे, तरी पण देवेंद्र फडणवीस सरकार अजूनही त्याच्यावर तोडगा काढण्याचा कुठेतरी प्रयत्न करताना दिसत नाही. काय वाटतं आरक्षण भेटेल की नाही शेवटच्या? भेटेल ना, त्यांना द्यावाच लागणार आहे. त्यांना द्यावाच लागणार आहे, कारण की मराठी जर टिकवायची असेल, महाराष्ट्र जर टिकवायचा असेल तर मराठ्याला सांभाळून घेतलं पाहिजे, सपोर्ट केला पाहिजे. बरं आता ही भाकर जी पुरवायची चालू आहे सध्या मुंबईमध्ये, किती दिवस तुम्ही पुरवणार? जोपर्यंत मोर्चा आहे, जोपर्यंत आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आम्ही त्यांना सगळं पुरवू. सर्व काही पुरवायचं. मित्रांनो गावचे आमचे नेते मंडळी आहेत, त्यांना आम्ही विचारूया की काय वाटतं त्यांना आरक्षणाबद्दल. काय वाटतं की आरक्षण समाजाला भेटलं पाहिजे की नाही? भेटलं पाहिजे, समाजाला आरक्षण दिलंच पाहिजे. आणि आरक्षण देण्यासाठी बाकी कुठल्या धर्मा जातीचा काही वैयक्तिक रोष नाही. अगं त्यांच्यातला आपण मागत नाहीत किंवा आपण त्यांच्यातून द्या म्हणत नाहीत. ही
कुठेतरी राजकीय पोळी भाजण्यासाठी कुणीतरी ही हाके समजा सदावर्ते ही पेजू उभा केलेले आहेत. आपण काही थोडं कुठल्या जातीला विरोध करून मागत नाहीत, अगर कुठल्या जातीतलं मागत नाहीत. एक सध्याची परिस्थिती मराठा समाजाची अशी की सगळीच समजा शेतकऱ्याची परिस्थिती योग्य ती नाही. शेतकरी कुठं 3-4 एकरून बसलेले शेतकरी सगळे. तर त्याच्यासाठी मराठाला आरक्षण मिळणं साहजिकच आहे, द्यायलाच पाहिजे. आता ओबीसी मधून जे आरक्षण चालू आहे सध्या सामाजिक आर्थिक देवेंद्र फडणवीस साहेब असं म्हणलेत की त्यांना कुठेतरी विचार करूया आम्ही द्यायचा. राजकीय जर ते आरक्षण घेत नसतील तर कुठेतरी विचार करू. तुम्हाला काय वाटतं की राजकीय आरक्षण ह्यातून घेण्याची गरज आहे का या समाजाला? राजकीय आरक्षण पेक्षा आपलं आर्थिक ह्याच्यावर आरक्षण, आणि फडणवीस साहेबांनी जर आरक्षण दिलंच तर अख्खा समाज त्यांच्या पाठीशी राहील. बरं, मग आता जे ओबीसीचे नेते आहेत जे लक्ष्मण हाके सारखे लोक आहेत जे सध्या ओबीसीचे जे नेते मंडळी आहेत ती ओबीसीचे नेते मंडळीचं नाव जी खालचं पब्लिक आहे सर्वसामान्य ओबीसी, ह्या ओबीसी समाजाचा कुठलाही कुणाला विरोध नाही आणि त्यांनाही मराठा समाजाचा विरोध नाही. अगर केवळ मराठा समाज त्यांच्या ओबीसी मधून मागत नाही आरक्षण, ही ओबीसीचा आणि मराठा समाजाचा काही अर्थार्थी संबंध नाही. फक्त मराठा समाज मागते कुणाला शासनाला आरक्षण, शासनाचा आणि मराठाचा लढा आहे. यात बाकी जातीचा कुठलाही संबंध नाही, कुठला रोष बी नाही, दोष बी नाही. कुठल्या समाज गाव आतापर्यंत सांभाळतायत, तुम्हाला गावात कधी असं जातीवाद वगैरे काय जाणवलं का? जे माळी समाजात ओबीसी समाजात माळी जात असेल, इतर जाती असतील, त्यांच्यातून कधी तुम्हाला असं जाणवलं की ते विरोध करतायत आपल्याला म्हणून? नाही. हे समाज माळी समाज असेल, सुतार समाज असेल किंवा कुठलाही ओबीसी समाज असेल, ही शांत स्वभाव आहे. आपले शांत लोक आहेत, शांत स्वभावाचे लोक आहेत. त्यांनी कधीच आतापर्यंत जातीवाद केला नाही. त्या समाजाचा ना आपला कुठलाही रोल नाहीच ना. आपलं शासनाची भांडण आहे, त्या समाजाची काहीच संबंध नाही. आपला समाजाचा कुठला विरोध नाही का? नाही, समाजाचा विरोधच नाही ना. ही कुठं एक हाके कुठं सदावर्ते ही शासनाने उभा केलेली पिळावर त्यांचा ना बाकी समाज काय संबंध. समाजात जातीत तीळ निर्माण करण्याचं काम करतात ते. त्यामुळे त्यांचा काही संबंधच नाही. आपला आरक्षण द्यायलाच पाहिजे समाजासाठी. तुम्हाला की आता आरक्षण भेटेल असं वाटतं काय? कुठल्या शेवटच्या टप्प्यात आलं असं काय वाटतं तुम्हाला? आरक्षण का? आरक्षण मिळणारच ना. आरक्षण तर द्यावंच लागणार आहे, त्यात काय अडचण नाही. आणि आपल्याला काही कुणाच्या हक्कातलं मागायचं नाही. आपल्याला मराठा समाजासाठी हक्काचं मागायचं, शासनाला मागायचं. आपल्याला कुणाला जाती धर्म भेद करून मागायचं नाही आपल्याला. हे आमचे गावचे 20 वर्ष सरपंच होते, गावाचे आमच्या पंचायत समितीचे सभापती आणि आता सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत. यांनी यांच्या प्रतिक्रिया चांगल्या रीतीने समाजाला का आरक्षण हवंय याबद्दल दिलेल्या आहेत. यांनी गावातून ज्या 29 ऑगस्टला मोर्चासाठी गावातून लोक निघाले त्यावेळेला सगळ्यांनी मिळून मुंबईला एकदा जाऊन आलेले आहेत. रविवारी माननीय श्री मनोजदादा जरांगे पाटील अजून या म्हणलेले आहेत. काय तयारी तुमची जायची? अजून जाण्यासाठी तयार आहेच, अजून परत जायचं, शेवटपर्यंत जाणार. आणि आपल्याला आरक्षण म्हणजे कुणाच्या ह्याच्यातलं हिसकावून मागायचं ना. आपल्या शासनाची लढाई, कुठल्या जातीची लढा नाही. आपला जातीची लढा नाही. बरं. काय अजून आहेत मित्रमंडळी, यांच्याही काही इंटरव्ह्यू म्हणजे विचारून घेऊया. काय वाटतं तुला, आरक्षणाची गरज आहे का नाही? आरक्षणाची गरज आहे. काय वाटतं किती अडचणी आहेत आपल्या समाजामध्ये? आपल्या समाजामध्ये भरपूर अडचणी आहेत. खरं तर आपल्या मराठ्याला शेतीचं प्रमाण किती आहे समाजात? शेतीचं प्रमाण पण काही जण आहेत असे, त्यांना शेती कुणाला जास्त आहे कुणाला कमी, म्हणून आरक्षणाची गरज वाटते. आरक्षण गरज आहे. पण सरकारचं काय म्हणणं आहे, मराठा आरक्षण हे 50% वर देऊ शकत नाही. मराठा आरक्षण म्हणून हे एससीबीसी न टिकण्याचं, ओबीसी SC ST हे पूर्ण आरक्षण मिळून 50% झालेलं आहे. म्हणून 50% वर आरक्षण चाललंय मराठ्याचं. त्यामुळे हे असं कुठेतरी अडथळा आहे म्हणून ओबीसीतूनच आरक्षण घ्यायचंय. हो, असं तुमचं म्हणणं आहे? हो. बरं.